जिल्हा परिषद शाळा लाखांदूर 1 इथं समग्र शिक्षणाची चिरडामोड. 2 वर्षापासून टॉयलेट रखडलं, चिमुकल्यांच्या जीवावर थेट गदा. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखांदूर 1 इथं मंजूर करण्यात आलेल्या रेडीमेड टॉयलेट 2 मुलांच्या व 2 मुलींच्या बांधकामामुळे शिक्षणाऐवजी आज चिमुकले विद्यार्थी धोक्याच्या सावलीत शाळा शिकतात. तब्बल 2 वर्ष उलटूनही शौचालयाचं काम अर्धवट, निकृष्ट व बेवारस अवस्थेत आहे. प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला. शाळेच्या आवारात सिमेंट, लोखंडी अँगल, भिंतीचे स्लॅब खुले पडून आहेत. दररोज याच साहित्याच्या मधून लहान मुलं खेळतात, बसतात, वर्गात जातात. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा थेट सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला. सुरक्षित शाळेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनं मात्र डोळे झाकले असल्याचं स्पष्ट दिसतंय. हे काम 5 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलं होतं. मात्र आज तागात प्रत्यक्षात शौचालय उभं राहिलेलं नाही. मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्यानं त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होतोय. समग्र शिक्षणाचा गवगवा आणि प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उपेक्षा असा विदारक विरोधाभास आहे. या गंभीर प्रकाराबाबत संबंधित अभियंता मिलिंद टेंभुर्णे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी उडवाउडवीची उत्तर देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागा होणार का, असा सवाल उपस्थित होतोय. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेशजी भैया, सदस्य मधुकर दिवटे तसेच सर्व समिती सदस्यांनी कामाच्या दिरंगाईबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला. संबंधित ठेकेदार, अभियंता व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून काम त्वरित पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं जाईल असा ठाम इशारा पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी दिला. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास एखाद्या चिमुकल्याच्या जीवावर बेतणारी दुर्घटना घडल्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल संपूर्ण लाखांदूर परिसरात उपस्थित केला जातोय.